इथे बसलाय तुम्ही. आम्ही तुमची तिकडे वाट पाहतोय. तिकडे सगळा बुफे लागलाय. चला 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 चला. होणार. हसायला काय झालं? काय म्हणजे काय असं बरीच लोक बऱ्याच गोष्टी आयुष्यात पहिल्यांदा करतात, पण तुमची आजी बऱ्याच गोष्टी आयुष्यात पहिल्यांदाच करतात. तिने आयुष्यात ज्या ज्या गोष्टी केल्या आहेत त्या जमणार आहेत का तुम्हाला? मला काही इंटरेस्ट नाहीये. कीर्ती, आपण इथे एन्जॉय करायला आलोय ना? हो, मी खूप एन्जॉय करते. कीर्ती, शांत. ऐका, आपण जेवण थोड्या वेळानं घेऊया. तुमच्या हातातल्या प्लेट्स इथेच ठेवा आणि सगळे आपण पुन्हा एकदा डायनिंग टेबलवर भेटूया. प्लीज. काय हवं? सांगतो सांगतो सांगतो. ये रे, इथे इथे ठेव. हा, तू इकडे ये. अरे इथे ठेव. शाबास. हा, सीता काय आहे ना, मी असं बघितलं की इथे प्रत्येकाला जिंकायचंय, कोणालाच हारायचं नाहीये. नुसते शाब्दिक वाद होत आहेत. भाऊ जाऊ द्या की विषय सोडून द्या. दिव्या चुकलं म्हण की ग. भाऊ सॉरी, चुकलं माझं. कीर्ती, कीर्ती, ठीक आहे, मग मी काय म्हणतो, नुसतेच वाद घालत बसण्यापेक्षा आपण कॉम्पिटिशन करूया ना. आमरस पिण्याची कॉम्पिटिशन. कॉम्पिटिशन? बघूया कोण किती वाट्या आमरस पित आहे. चला. भाऊ शिवा, आपण इकडे धमाल करायला आलो की नाही, मजा करायला आलो की नाही, अशी चला, ही धमाल मला आवडली. हा, आमरस पिण्यात आपला कोणी हात धरू शकत नाही. ए प्लीज प्लीज, मी पण आहे हा इथे, त्यामुळे हे लिंबू टिंबू. ए लिंबू टिंबू. मी तुमच्या आधीपासून मी आहे. मला लहानपणापासून आमरस आवडतं. हे घे. हा, होऊन जाऊ दे. हा, बरं बरं, ठीक आहे, करूया सुरुवात. चला. पण दिव्या, तू नको हा खाऊस, म्हणजे थोडा चाक. हा. स्पर्धा नकोच. बरं, रेडी सगळे? हा, आणि लक्षात घ्या, आजची कॉम्पिटिशन मी जिंकणार. हा, बघू. आणि बघू. एक मिनिट, हळूवा जरा, नंतर तुझं पोट दुखतं. चला आजी 2-2 घ्यायचे. मला कुठं देते? अरे सगळ्यांना दे. घ्या घ्या आजी, आई घ्या. घे. या हो. चला, सो रेडी. हा रेडी. चला, आशू 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 आशू. काय रेडी ना? असं नाहीये, कॉम्पिटिशन अशी नाहीये, चमच्याने खायचंय.
आहे ना तुम्ही घ्या समजा चांगला आहे ना भाऊ एकदम भारी आहे आमरस. है ना? आपण तो सगळा संपवणार. फास्ट. सुहास हळू. अरे कशाला एवढं पेटवायचं ना? सावकाश सावकाश. अगं बोलू नकोस, थांब. अगं सावकाश सावकाश हे बघ आता बोलू नका हाताने बोलायचं नाही कोणाशी सावकाश आता लांब असा श्वास घे बरं हा, अजून घे आता बरं वाटतंय ना व आता सावकाश खा बरं का घाई करू नका अरे आता खाऊ नकोस ना. उर्मिला ठीक आहेस ना? गुड. चला आता कॉम्पिटिशन संपली. नाही नाही नाही. या एवढ्या 3 वाट्या मी संपवणार आहे आणि म्हणजे मी जिंकणार आहे. सुहास 1 2 बापरे एकट्या माणसाने एवढ्या वाट्या संपवल्यास तू? मी आलोच 2 मिनिट. कुठे 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 दुखलं ना? आशू भाऊ आज एकदम चिडतील असंच वाटलं होतं रे. हो ना पण शेवटी धमाल आली. खूप मजा आली. म्हणजे इतकी मजा आली, इतकी कमाल आयडिया होती भाऊंची की असं वाटलंच नाही की आधी वाद सुरू होता. त्यावरून मला एक आयडिया आली. काय? काय आपण असं काहीतरी केलं पाहिजे ज्यांनी यांना सुचणारच नाही की भांडायचंय. बिझी राहतील सगळे. गेम खेळूया. बेस्ट गेम खेळूया. म्हणजे असं करूया की वंदना काकूला भैयांची आणि उर्मिला काकूला एका टीम मध्ये ठेवूया. म्हणजे त्यात झेलप होतील मस्त आणि त्यांना कळणारच नाही की भांडतोय आपण. खरंय चांगली आयडिया आहे. तुला सांगू का आज ना एकदम छान असं हलकं हलकं वाटतंय. आज झोप कमाल लागणार आहे आशू. झोपायचंय झोपायचंय काय? शिवा आपण कुठे आलोय काय माहोल आहे काय जागा आहे आणि तुला झोपायचंय. आपण अशा ठिकाणी आधी आलोय अगं नाही का? हा पण तिथे केला ना आपण रोमॅन्स. मग म्हणूनच म्हणतोय मला भांडायचंय. गप्प बस रे आशू. मला नाही भांडायचं. मला भांडायचं नको. आशू जा ना यार. हे बघ ज्या कामासाठी आपण आलोय ना त्या कामाचा विचार कर आणि त्याच्यावर फोकस कर. ज्या कामासाठी आपण आलोय ना ते काम आपलं दिवसभर करून झालंय. रात्री कुठे ते करायचं. भांडूयात ना. मला नाही भांडायचं यार. भांडायचंय तुला. नाही मला मला माहितीये. नाही भांडायचं. तू जा. भांडूया भांडूया गप्प. आज रात्री. काय मस्त जागा आहे. अरे अशी नाही भांडायचं. मला झोप येते. झोप अगं झोपतेस काय किती बोर जीवा. अरे बोर काय मला झोप येते. मग झोपूया ना. नको आशू नको ना. गप्प बस. भांडा आशू नाही ना भांडायचं. गप्प बस. कोणतरी बघेल. थोडा वेळ? काय थोडा वेळ? रात्रभर काही बोललो का? अगं शिवा ऐक ना माझा तू लाजतीस काय. अगं ते बघ तू लाजायला वगैरे लागलीस यार शिवा. हा तू गप्प बस. मला सांग तो वेडा शिवा, नाही. ऐक ना. ऐक आशू. बापरे आशू. चला भांडण करूया. बघेल ना कोणतरी. वाव शिवा वहिनी हे बघ आता शपथ. शिवा काय आहे हे अगं हा पास्ता आहे. काय आजी मी नाही का तुला कधीतरी ते नूडल्स करून देते माहितीये का. त्याच्यासारखाच लागतो. थोडा वेगळा लागतो पण छान असतो. टेस्टी असतो.
काहीतरी पिळपिळी दिसतंय. मला नको बाई. अगं अशी काय करते? म्या नाही खाणार. आजी पास्ता आहे हा, एकदम छान लागतो. तुला माहितीये का, संपदा आहे ना, ती रोज खाऊ शकते, तिचे इतकं फेवरेट आहे. मला खूप आवडतं. हे काय आमचं खाणं नाही रे, हे आता तुमच्यासारख्या पोरांचं खाणं आहे. आम्ही काय पोह, उपमा, धपाटे, भाकरी, थालपीठ हे आमचं खाणं आहे. थांब, मी तुझ्यासाठी काहीतरी आणते. आजी, तुम्ही पास्ता कधी खाल्ला नाहीये का? नाही म्हणजे कधी वेळ झाली नाही ना. आम्ही घरी उपमा पोहे असं काहीतरी बनवतो, नाहीतर मग बटर खारी. हो, आणि वस्तीत असं काही मिळत पण नसेल ना. का नाही मिळणार? आमची वस्ती काय गावखेड्यात आहे? त्यांची जनरेशन वेगळी आहे म्हणून त्यांना माहिती नाही. आमच्या वस्तीत सगळं मिळतं, मला पण माहिती आहे, सगळ्यांना माहिती आहे पास्ता काय असतो ते. मी पण खातीच आहे. अगं, तू खातेस तो स्वस्तातला पास्ता. एक काम कर, हा खाऊन बघ, आवडेल तुला. आणि खरा पास्ता कसा असतो ना तेही कळेल. आणि एक काम कर, खाऊन झालं ना की थोडं वस्तीतल्या लोकांना पण घेऊन जा. नो थँक्स, काही गरज नाही. बस बस, पुरे करा. सकाळी सकाळी सुरुवात नको करूया. हं? आणि कीर्ती, तुझ्या तोंडून एकही शब्द नकोय मला. काही भाऊ नाही आले? अगं, सकाळी नाश्ता करूनच गेलेत ते कुठेतरी, काम होतं. ए दिव्या, तू हे काय खातीयस? ना 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 नॉट अलाउड. हे पास्ता बिस्ता खाऊ नको, तू फक्त फ्रुट्स खा. ठीक आहे? अरे नाही 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 अगं, ते चांगलं नसतं. हो की नाही आजी? काही होत नाही, चालतं हे. बिलकुल नाही आजी, सांगायला. थोडं थोडं खाऊ ना. अगं दिव्या, तो नको खाऊ म्हणतोय ना, मग नको की खाऊस. नो मीन्स नो. थोडं खाते ना. ऐकली तर ती दिव्या कसली. बापरे भाऊ, कसं दिसतोय? काय? अरे चला पटापटा नाश्ता करा, आपल्याला आता खेळायला जायचंय. भाऊ, आपण इकडे फिरायला आलोय, खेळायला नाही. बरं आजीबाई, मग तुम्ही नका येऊ, आम्ही सगळे तरुण तरुण जाऊन खेळतो. हं? पण भाऊ, खेळायचं काय आपण? हा, चांगला प्रश्न विचारला सुरमीला, ते मी तुला नंतर सांगणार आहे. त्याआधी आपण सगळे टीम वाटून घेऊया. बरं ऐका, आपले सगळ्यातले मेन प्लेयर्स कोण आहे? तर आशू आणि शिवा. ते दोघे कॅप्टन असतील. चालेल, चला आता तुम्ही दोघे टीम वाटून घ्या. हे चालेल. चालेल. येस. मग ठीक आहे. मग माझ्या टीम मध्ये एक अनुभवी प्लेयर असा आहे, ती आहे आजी. अगं काहीतरी काय, मला कुठं काही येतंय. अरे वा. नाही, नाईस चॉईस. मी एक अशी व्यक्ती निवडतो जिला लहानपणापासूनच गेम खेळायला खूप आवडतं. आय मीन स्पोर्ट्स. एक कीर्तीताई. ठीक आहे. मग माझ्या टीम मध्ये सुहास भाऊजी. माझ्या टीम मध्ये आई. बरं, सीताईंसारखीच एक व्यक्ती असायला पाहिजे ना माझ्या टीम मध्ये. तर मग उर्मिला काकू. माझ्या टीम मध्ये काका. हो यार. माझ्या
माझ्या टीम मध्ये संपदा. हा यप्पा. लिंबू टिंबू घ्या ठीक आहे. माझ्या टीम मध्ये वंदना काकू. काय आहे शिवा, जिनी तुला वाढवलं, जिनी तुला सगळं शिकवलं, ती माझ्या टीम मध्ये आहे. मग आता बघून घ्या. ठीक आहे बघूया ना आपण. माझ्या टीम मध्ये चंदन तू. सगळ्यांचे पंक्चर काढ. बघू ना. हा तर खेळाचा सगळ्यात महत्वाचा नियम कॅप्टनचं सगळ्यांनी ऐकायचं असतं. हा करेक्ट. हो हो बरोबर आहे. तर मी माझी टीम सांगते. आजी, चंदन, संपदा, उर्मिला काकू आणि सुहास भाऊजी. आणि माझी टीम आहे वंदना काकू, आई. एक मिनिट. भाऊ, आमच्या टीम मध्ये एक प्लेअर कमी आहे. आशू ऐक ना, हे असं एक कमी जास्त होतच राहत. हो पण त्यांना ऍडव्हान्टेज आहे ना, आम्ही हरू. नाही हरणार, मी आहे ना. हे दिव्या काय बोलतेय, तू नाही खेळायचंय. का? अरे का म्हणजे दिव्या, तुला जमणार आहे का खेळणं वगैरे? हे सगळं अलाउड नाहीये तुला. काहीतरीच काय दिव्या, तू कशी खेळणार या अवस्थेत? कशी खेळ? एकदम छान, मस्त खेळणार, व्यवस्थित खेळणार. काय मस्त वगैरे नाही. नाही म्हणजे नाही, तू खेळायचं वगैरे नाही. नाही हा नाही. हा बरं ऐका भांडू नका, टीम त्याच असणार आहे. बरं ठीक आहे. चला आता नाश्ता करून घ्या, पटापट तयार व्हा. चला रेडी बसा. बघू ना आपण. ताई पण आपण खेळायचं काय? अगं काय, मला सांगितलंच नाही यांनी. नाही काकू, तुला माहित असेल, सांग ना आम्हाला पण. अगं असं का करेन मी? सांग ना ग ताई. मला माहित नाहीये. नाही आई. अरे ते दुसऱ्या टीम मध्ये आहे ना काकू, म्हणून ती सांगत नाहीये. ए संपदा, काहीतरी काय? अगं खरंच नाही सांगितलं ते. हा, अरे कसं का करेल ती? खरंच माहित नसेल तिला. हे बघ बाबा पण दुसऱ्या टीम मध्ये, म्हणून हे दोघं नाही सांगत. ए, सांगा ना असं यार. काही नाहीये. मी गेलो होतो विचारायला, मला काही सांगितलं नाही हो त्याने. ना. मग थांबा, मी विचारते. हा वहिनी, तुला सांगू आम्हाला शकतो. सांगा मग. त्यांची काय गरज होती? उर्मिला ऐक ना, आता उगाच ना वेगळा विचार करू नकोस. सगळे आले तिथे, मजा मस्ती करतायत, एन्जॉय करतायत. ते घरातले विषय इथे नको, ठीक आहे? हा, आणि बघ असं आपण वागलो ना तर भाऊंना पण वाईट वाटेल. चला ठीक आहे. चला. चेअर अप. बघितलंच ना शिवा, माझ्याकडे कसं बघत होती ती. जाऊ द्या ना आई. हे बा आजी, ऐक ना, मनात काही ठेवू नको अगं. आपण आता धमाल करायला आलोय की नाही, मजा करूया ना. झालं गेलं सगळं विसरून जाऊया. विसरशील ना? ठीक आहे, बसते शांत. पण एक बरं झालं, आपल्या टीम मध्ये ती कीर्ती नाहीये. बरं आता जास्त काही बोलू नको, आपण मजा करूया. मी आले. पण मी पण तुमच्या टीम मध्ये नाहीये. होय पण ती नाही ना आधी. तू एक काम कर, ही छत्री घे आणि तिकडे जाऊन बस. हा आरामात, उगाच हे दगदग नको करू. चंदन खेळू दे ना मला प्लीज. दिव्या नाही म्हणजे नाही. हे बघ, तुझ्या या अवस्थेत ना धावणं, पळणं, उड्या बिड्या मारणं सगळं बंद. अगं तुझ्यासाठी आहे ना हे. हे काय असतं तुमचं सतत? हे नको करू, ते नको करू, इथे नको जाऊ. मुद्दाम करतोय का राणी कोणी? मग तूच सांग काय करू मी? तू आम्हाला चेअर कर ना. हा, तुला काही खायला पाहिजे का? भूक लागली आहे का? हे बघ, ह्या अवस्थेत काळजी घेणं ते गरजेचं आहे, हो की नाही? मग अहो आपण एक सांगू, हे जे तुम्हाला सगळं जमतं ना, म्हणजे सगळ्यांना एकत्र ठेवायचं, आपापसातले मतभेद विसरायचे, नात्यातला आनंद जपायचा, ही तुमची गोष्ट मला खूप आवडते. याच्याच तू प्रेमात पडली होतीस, आठवतं ना तुला? तुम्ही ना कुठली काही बोलता. किट्टू डार्लिंग, आता काय करायचं? काय करायचं म्हणजे फक्त बघत बसायचं. या अशा प्लॅन्सने काही होणार नाहीये. उलट खेळताना अजून भांडणं होतील ती वेगळी, पण आपण टेन्शन नाही घ्यायचं. किट्टू डार्लिंग, तुझा कॉन्फिडन्स भारी आहे. आता पुढे बघ काय काय घडतंय ते.